कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो येथे राया रंका एकीसरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे ऐसेही चालत आले मागे नाही मी बोलत वावगे आपुल्या पडिल्या प्रसंगे कीर्ती हे जगी वाखाणी जेती घालून या माथा बैसलो भार सांडिला लौकिक व्यवहार आधी हे विचारिले थार अविनाश परपदैसे येथे एक वर्म पाहिजे धीर परिम्या लेखिले असार देहा नशिवंत जाणार धरिले सार नाम तुझे केली आराणुक सकळा हाती धरावे ते धविले चित्ती तुका म्हणे सांगितले संती देई अंती ठाव मज देवा येथे राया रंका एकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाला शरण जाऊन पांडुरंगाजवळ मागणी करतात देवाकडं मागणी करणारा हा अभंग आहे। अनेक अभंग देवाकडं मागणी करणारे याही अभंगातून तुकोबाराय मागणी करतात आणि मागणी करत असताना अतिशय आपल्याकडं नम्र भाव घेऊन अतिशय सुंदर पद्धतीनं तुकोबारायांनी या अभंगातून मागणी केलेली आहे। काय मागणी केली, कशाची मागणी केली, तुकोबारायांच्या मागणीचा विषय काय आहे याचा विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की तुकोबारायांनी आपल्या हिताविषयी विचार करावा अशा प्रकारची मागणी देवाकडं केली। हिताविषयीचा विचार सगळ्या जीवाने आपल्या आपल्या हिताचा विचार करायला पाहिजे। कोणी असो,
कारण मनुष्याचं हित फक्त याच मानव देहामध्ये करून घेता येतं. इतर देह प्राप्त झाल्यानंतर, इतर योनीला गेल्यानंतर जीवाला हित करून घेता येत नाही. म्हणून मानव देह देवाने दिला, तो हित करण्याकरता दिलेला आहे. म्हणून मानव देह प्राप्त झाल्याच्या नंतर, या नरदेहाला आल्याच्या नंतर जे जे नरदेहाला आलेले आहेत त्यांनी आपल्या हिताचा विचार करायला पाहिजे असं संतांनी सांगून ठेवलं. योनी संसारा हित वेगी विचारा. या संसाराला येऊन संसाराला आल्यानंतर हिताचा विचार अतिशय वेगाने करावा. बाकीचा विचार बाजूला ठेवावा, अगोदर हिताचा विचार करावा. आपलं हित कशाने होईल, आपलं हित कशामध्ये आहे, हित म्हणजे काय आहे, हिताचं स्वरूप काय आहे, हिताचं साधन काय आहे, कोणत्या साधनाने आपल्याला लवकर हित प्राप्त होईल, त्याच्याकरता योग्य साधन कोणतं, हा सर्व विचार करून त्या हिताच्या साधनावर मनुष्यानी आरूढ व्हायला पाहिजे. आणि ते साधन करत असताना त्यांनी तत्पर राहायला पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. हित करणं हे महत्त्वाचं आहे. तुकोबारायांनाही वाटत होतं आपलं हित व्हावं, म्हणून तुकोबाराय आपल्या स्वतःच्या हिताकरता तत्पर होते, प्रयत्न करत होते. पण हिताचा आणि तुकोबारायांचा काय मेळ बसत नव्हता. तुकोबारायाने विचार केला की हित म्हणजे नेमकं आपल्याला काही कळत नाही, हित कशाने होतं हेही कळत नाही, मग काय करावं. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की आपण देवाला शरण जावं. आणि म्हणून तुकोबाराय देवाला शरण गेले. हित कळणं आणि हित होणं हे वेगवेगळं आहे. हित होण्याकरता अगोदर हित कळावं लागतं. हित काय आहे हे कळल्यानंतर मग ते हित कशाने प्राप्त होतं ते साधन कळावं लागतं. मग त्या साधनावर आरूढ व्हावं लागतं, ते साधन करावं लागतं. ते साधन केल्याच्या नंतर त्या साधनाच्या द्वारा मग हिताची प्राप्ती होत असते. तुकोबारायांची अशी स्थिती आहे की तुकोबारायांना हित तेच कळना, मग हित कसं प्राप्त व्हायचं, साधन कसं धरायचं. हित कळणं सोपं नाही, हित कळल्यानंतर हित प्राप्त करणंही सोपं नाही, फार कठीण आहे. कसं कठीण आहे, का कठीण आहे याचा विचार करत असताना मागच्या चिंतनामध्ये आपण विचार केला की हित प्राप्त करून घेण्याकरता काही प्रतिबंध आहेत. आणि ते प्रतिबंध कोणते आहेत, तर ते प्रतिबंध आपण प्रतिबंधाचा विचार करत असताना आपण 10-12 प्रतिबंधाचा विचार केला होता. त्याच्यातलं एक आहे अज्ञान, दुसरं पाप, अभक्तत्व, भ्रांती, संशय, इंद्रिय अधीनत्व, वृद्धत्व, लज्जा, दुस्संग, अहितकर्त्याला हितकर्ता समजणं, सावध नसणं आणि विषयाचा भोग. अज्ञान असल्यानंतर माणसाला हित कळत नाही, काय करावं समजत नाही. माणसाच्या ठिकाणी पाप असल्यानंतर ते पाप हित होऊ देत नाही. तो का म्हणे, नाड पाप ठाके हिताड. अभक्त असल्याच्या नंतर त्याचा तो अभक्तपणा हित होऊ देत नाही, अभक्ताला हित कळत नाही. भ्रांती असली बुद्धीमध्ये, मनामध्ये, तर ती भ्रांतीही हित कळू देत नाही. संशय असेल, संशयही हित होऊ देत नाही. इंद्रियाधीनत्व असेल तर इंद्रिय हे मनुष्याला हित होऊ देत नाहीत. हिताचं साधन करत असताना इंद्रियाला त्रास होतो. जे जे हिताशी निके ते सदाची या इंद्रिया दुःखे. वृद्धत्व, म्हातारपण आलं तरी हित साधता येत नाही. अंतःकरणामध्ये साधना करायची जर लज्जा असेल, हित ज्या साधनाने होतं ते साधन करण्याची जर लाज वाटत असेल तरीही हित होत नाही. धविली लाज सांडिले हित.
दुष्ट संगती केली मनुष्याचं हित होत नाही, हितापासून मनुष्य दूर जातो. आपला जो अहित करणारा आहे त्या अहित करणाऱ्यालाच आपण जर हित करता मानलं तरीही आपण हित प्राप्त करू शकत नाही. हित काय आहे हे कळालं, हिताचं साधन कळालं आणि साधन करत असताना सावध राहिला नाही तरीही मनुष्य हितापासून अंतरतो. आणि मनुष्य जर विषयभोगाच्या ठिकाणी आसक्त झाला, विषयभोगीत राहिला तरीही मनुष्य हित प्राप्त करून घेऊ शकत नाही. आपलं स्वतःचं परमकल्याण प्राप्त करू शकत नाही. असे अनेक प्रतिबंध आहेत हिताचे. त्यामुळं मनुष्याला हित कळत नाही आणि कळालं तरी तो हित प्राप्त करून घेऊ शकत नाही. बऱ्याच जणाला हित कळत नाही, कोणाला हित कळत नाही. माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, स्वजन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत. हा विचार आपला मागच्या चिंतनामध्ये झाला. मनुष्यानं हित करून घ्यायला पाहिजे, पण मनुष्याला कोणाला हित कळत नाही. कोणालाही कळत नाही. का कळत नाही तर हित कळण्याकरता आणि हित करून घेण्याकरता अनेक प्रतिबंध शास्त्रांनी आणि संतांनी सांगून ठेवलेले आहेत. एवढे प्रतिबंध असल्यामुळे एक प्रतिबंध जरी असला तरी हित होत नाही आणि अनेक एवढे प्रतिबंध जर असतील तर हित होणं शक्य नाही. मनुष्यामध्ये, जीवामध्ये आणि हितामध्ये या 12 प्रतिबंधापैकी एक कोणताही प्रतिबंध आला तरीही हित होणं शक्य नाही. आणि 12 प्रतिबंध जर असतील तर कसं हित होणं शक्य आहे. म्हणून मनुष्याने अतिशय सावध राहून हित प्राप्त करून घेण्याकरता मध्ये येणारे जे हे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाला दूर केलं पाहिजे. प्रतिबंध जोपर्यंत आहेत तोपर्यंत हित होणं शक्य नाही. प्रतिबंध दूर करावे लागतात आणि प्रतिबंध दूर केल्याच्या नंतर मग आपलं हित हे संभवनीय अशा प्रकारचं आहे. प्रतिबंध दूर करावे लागतात. मनुष्याला हित कळत नाही. प्रतिबंध दूर त्यावेळेला करावे लागतात की अगोदर हित समजून घ्यावं लागतं. हित कळाल्याच्या नंतर मग प्रतिबंध कोणते ते कळत असतात. अगोदर हित समजून घ्यावं, हित समजल्यानंतर त्या हिताचं साधन समजून घ्यावं आणि मग ते साधन करत असताना मध्ये येणारे प्रतिबंध समजून घ्यावेत आणि मग या प्रतिबंधापासून मनुष्याने सावध राहावं, म्हणजे आपल्या हिताची प्राप्ती करून तो घेऊ शकतो. बऱ्याच जणाला हित समजत नाही, मनुष्याला हित समजत नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी आपली असमर्थता जाणून देवाला शरण गेले आणि देवाला आपल्या हिताचा विचार करायला तुकोबाराय सांगतात. देवा तुम्ही माझ्या हिताचा विचार करा, माझे विचारावे हित, माझे हित विचारावे, माझ्या हिताचा तुम्ही विचार करावा, म्हणजेच माझं तुम्ही हित विचार करावा आणि माझं हित करावं. का? मला माझं हित समजत नाही, मला माझ्या हिताचं साधन समजत नाही. हितामध्ये येणारे प्रतिबंध कोणते कोणते ते कळत नाहीत. त्यांना दूर कसं करावं, ते प्रतिबंध कसे घालवावेत हे समजत नाही. देवा का नाही समजत? तुकोबाराय म्हणतात मी पतित आहे, पतित. मी कसा आहे? पतित आहे. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात आणि तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा मी पतित आहे आणि हे तुलाही माहिती आहे, तुलाही ठाऊक आहे. तुझं मी ठाऊका पतित, मी पतित तुझं ठाऊका. तुकोबाराय म्हणतात की मी पतित आहे हे तुलाही माहिती आहे, तुलाही ज्ञात आहे, तुला हे चांगलं कळते की मी पतित आहे आणि मी पतित असल्यामुळं मला माझं हित समजत नाही. पतित म्हटलंय तुकोबारायांनी स्वतःला आणि तुलाही ज्ञात आहे, तुलाही ठाऊक आहे. तुझं मी ठाऊका पतित. पतित म्हणजे काय? पतित शब्दाचा अर्थ आहे पाप करणारा. ज्यांनी पाप केलं तो. पाप केल्यानंतर मनुष्य पतित होत असतो. काय आहे? मनुष्य पतित कधी होतो, कोणत्या कोणत्या कारणामुळे पतित होतो याचा शास्त्राने आपल्याला विचार सांगून ठेवलेला आहे. मनुष्य पतित का होतो? शास्त्र सांगतं विहितस्या ननुष्ठानात निंदितस्य च सेवनात अनिग्रहाचेंद्रियाणां नरः पतनमुच्यति. विहितस्य अनुष्ठानात,
शास्त्राने आपल्याला जे विहित म्हणून सांगितलेलं आहे त्याचं जर अनुष्ठान केलं नाही तर मनुष्य पतित होतो. आपल्याला शास्त्राने जे विहित सांगितलेलं आहे, विहित शब्दाचा अर्थ वेदांनी आपल्याला जे करा म्हणून सांगितलेलं असतं, जी क्रिया आपल्याला वेदांनी शास्त्राने करायला सांगितली त्याला विहित म्हणतात, जे करू नका म्हणून सांगितली तिला निषिद्ध म्हणतात. वेदांनी शास्त्रांनी मनुष्याला वर्ण आश्रम याचा सगळा विचार करून वर्णानुसार आश्रमानुसार आपल्याला जे कर्म सांगितलेलं असतं त्याला विहित म्हणतात. वेदांनी करा म्हणून जे सांगितलं त्याला विहित म्हणतात, वेदांनी करू नका म्हणून जे सांगितलं त्याला निषिद्ध म्हणतात. करा म्हणून जे सांगितलं त्याला विहित म्हणायचं. आणि मग करा म्हणून सांगितल्याच्या नंतर सगळ्या लोकांना सगळं करायला वेद सांगत नाही. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये आपल्याकडं आश्रम व्यवस्था आहे, आपल्याकडं वर्ण व्यवस्था आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. प्रत्येक वर्णाला वेदांनी वेगवेगळं सांगितलं. ब्राह्मण वर्णाकरता जे वेदांनी विहित म्हणून सांगितलं ते क्षत्रियाकरता विहित म्हणून सांगितलं नाही. क्षत्रियाकरता जे विहित म्हणून सांगितलं ते ब्राह्मणाकरता विहित नाही. वैश्याकरता जे विहित सांगितलं ते क्षत्रियाकरता आणि ब्राह्मणाकरता विहित नाही. ब्राह्मणाचा आचार वेगळा, क्षत्रियाचा आचार वेगळा, वैश्याचा आचार वेगळा. ब्राह्मणाकरता वेदाने जे सांगितलं ते क्षत्रियाकरता सांगितलं नाही, वैश्याकरता सांगितलं नाही. क्षत्रियाकरता जे सांगितलं ते ब्राह्मणाकरता आणि वैश्याकरता सांगितलं नाही. वैश्याकरता जे सांगितलं ते ब्राह्मणाकरता आणि क्षत्रियाकरता नाही. प्रत्येक वर्णाकरता वेगवेगळं कर्म वेदांनी सांगून ठेवलं. आणि वेदांनी जे करा म्हणून सांगितलेलं आहे, मग ब्राह्मणाकरता जे करायला सांगितलं ते ब्राह्मणाचं ते विहित कर्म आहे. क्षत्रियाकरता वेदांनी जे करा म्हणून सांगितलं ते क्षत्रियाचं विहित कर्म आहे. वैश्याकरता शास्त्राने जे करा म्हणून सांगितलं ते वैश्याचं विहित कर्म आहे. ब्रह्मचार्याकरता जे करा म्हणून सांगितलं ते ब्रह्मचार्याचं विहित कर्म आहे. ब्रह्मचार्य धर्म घोकावी अक्षरे. गृहस्थ्याकरता सांगितलेलं कर्म ते गृहस्थी लोकांचं ते विहित कर्म आहे. ब्रह्मचार्याचा आचार वेगळा, गृहस्थ्याचा आचार वेगळा, वानप्रस्थी आश्रमामध्ये असलेल्याचा आचार वेगळा, संन्यासाचा आचार वेगळा. कर्म प्रत्येकाचं वेगळं. आणि ज्या वर्णाकरता ज्या धर्माकरता शास्त्रांनी जे करायला सांगितलं त्या वर्णाकरता त्या धर्माकरता ते विहित कर्म असतं. आणि त्या विहित कर्माचं त्याने जर अनुष्ठान केलं नाही तर मनुष्य पतित होतो, शास्त्रांनी सांगितलं. ब्रह्मचारी आहे तर ब्रह्मचारी आश्रमामध्ये असताना त्यांनी अक्षरच घोकायला पाहिजे, त्यांनी अभ्यासच करायला पाहिजे. तो अभ्यास करत नसेल तर तो पतित होतो, पतित. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे तो कोवाय म्हणतात. कारण त्याच्याकरता अक्षर घोकणं, अभ्यास करणं, अध्ययन करणं हेच त्याच्याकरता विहित कर्म आहे. आणि ते त्यांनी जर नाही केलं तर तो पतित होतो. मग गृहस्थी लोकांचा जो आचार आहे तो त्यांनी नाही सांभाळला, तो त्यांनी नाही केला तर ते पतित होतात. वानप्रस्थाचा विचार शास्त्राने जो सांगितला, जो आचार सांगितला त्यांनी तो नाही पाळला तर ते पतित होतात. संन्यासी लोकांकरता जे शास्त्राने सांगितलं ते त्यांनी नाही आचरण केलं, नाही त्यांनी ते केलं तर ते पतित होतात. अर्थात शास्त्रांनी ज्याच्याकरता जे विहित म्हणून सांगितलेलं आहे त्या विहित कर्माचं अनुष्ठान जर नाही केलं तर तो काय होत असतो? पतित होतो, पतित. आणि जे निंदित आहे म्हणजे करू नका म्हणून जे सांगितलेलं आहे ते जर केलं तरी मनुष्य पतित होतो. काय आहे? वेद करा म्हणूनही सांगतो, वेद करू नका म्हणूनही सांगतो. वेदांनी सांगितलं सत्यम वद, खरं बोला. करायला बोलायला सांगितलं, खरं बोलायला सांगितलं, खरं नाही बोलला पतित होतो. सत्यम वद, धर्मंचर.
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. मात्या पित्यांची आणि आचार्यांची देव मानून सेवा करायला सांगितली, देव मानून पूजा करायला सांगितली. नाही केली मनुष्य पतित होतो. लंजम माम भक्षेत, मांसाहार करू नये सांगितलं. मांसाहार केला, करू नये म्हणून जे सांगितलं ते केलं की मनुष्याला पाप लागतं, तो पतित होतो. मदिरापान करू नका, नका करू नका म्हणून सांगितलं. मद्यपान मा करूयात, मद्यपान करू नये, केलं की मनुष्य पतित होतो. जे करा म्हणून सांगितलं ते नाही केलं तरी पतित होतो. जे करू नका म्हणून सांगितलं ते केलं तरी मनुष्य काय होतो? पतित अशा प्रकारचा होतो. आणि अनिग्रहात इंद्रियाणाम, इंद्रियाणाम अनिग्रहात, इंद्रियाचा निग्रह केला नाही. इंद्रियांना जर स्वैर अशा प्रकारचे विषय भोग दिला, इंद्रिय स्वच्छंद अशा प्रकारे विषयामध्ये त्यांना विचरण करू दिलं तरीही मनुष्य काय होतो? पतित होतो. इंद्रियाचा निग्रह करायला पाहिजे. इंद्रियाचा निग्रह जो मनुष्य करत नाही तो मनुष्य पतित होतो. असा जो मनुष्य आहे जो विहिताचं अनुष्ठान करत नाही, जो निंदित विषयाचं किंवा निंदित म्हणून जे सांगितलं त्याचं सेवन करतो आणि इंद्रियाचा जो निग्रह करत नाही, असा जो मनुष्य, असा नरहा पतनम उच्यते, असा पतनाला प्राप्त होतो. त्याचं पतन होतं, तो पतित होतो. म्हणजे पतित कोणाला म्हणतात? पतित तो आहे की जो विहित कर्माचं अनुष्ठान करत नाही, तो पतित आहे. आणि निषिद्ध कर्माचं अनुष्ठान करतो तोही पतित आहे. इंद्रियांना आवरीत नाही, इंद्रियाचा निग्रह करत नाही, तोही पतित आहे. या तिन्हीपैकी कोणत्याही एका कारणामुळे जीव पतित होतो. तुकोबा म्हणतात मी पतित आहे. का पतित आहे? विहिताचं अनुष्ठान केलं नाही का? तुकोबा म्हणतात नाही केलं. विहित काय आहे? प्रत्येक जीवाकरता आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं गीत गाणं हे विहित आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. गीत गायला पाहिजे. हे गीत गाणं हे विहित आहे. आणि ते नाही गायलं की मनुष्य पतित होतो. भगवंताचं नामस्मरण नाही केलं की मनुष्य पतित होतो. नामासी विन्मुख तो नर पापिया म्हटले. तो आता इथं काय त्याने काय कुणाचा खून केला नाही, चोरी केली नाही, काही कुणाशी व्यभिचार केला नाही, काय नाही, काही नाही, काही नाही. फक्त नामापासून विन्मुख राहिला की तो पापी आहे, तो पतित होतो. नामासी विन्मुख तो पापी आहे. तुकोबा म्हणतात मी तसाच आहे. जे करायला पाहिजे मी ते नाही केलं. काय गायला पाहिजे? भगवंताचं गीत गायला पाहिजे, नाही गायलं. नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धविले लाज सांडिले हित. गीत ऐकलं नाही, भगवंताचं गीत गायलं नाही, म्हणून मी पतित आहे. मानव देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं स्वतःचं हित करून घेण्याकरता त्यांनी तीर्थयात्रा करायला पाहिजे. मी नाही केली तीर्थयात्रा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, नाही केले तीर्थाचे, म्हणून मी पतित आहे. आणि जे करू नये ते केलं. काय केलं? विषय भोगून आपले अवयव पुष्ट करायला नाही पाहिजेत, पण मी केले. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण. विषय भोगले, इंद्रियाचा निग्रह केला नाही, आणि इंद्रियाचा निग्रह न करून त्या इंद्रियांना विषय भोग देऊन मी माझा पिंड, हात, पाय हे सगळे पुष्ट केले, म्हणून मी काय झालो? पतित अशा प्रकारचा झालो. पतित मनुष्य ज्या ज्या कारणामुळे होतो. तुकोबा म्हणतात मी हे सगळं केलं, विहित कर्माचं अनुष्ठान केलं नाही, निषिद्ध जे आहे त्या निषिद्ध कर्माचं अनुकरण केलं, इंद्रियाचा निग्रह केला नाही, आणि त्यामुळे मी काय झालो? पतित अशा प्रकारचा झालो. तुकोबा म्हणतात मी पतित आहे, पतित. आपण जर खरंच विचार केला, खरंच तुकोबा पतित होते का? तुकोबांना पतित म्हणता येत नाही.
ज्या तुकोबाबांची पूजा स्वतः पांडुरंग परमात्मा करतो, ज्या तुकोबाबांच्या पायाची माती भगवान शंकर आपल्या कपाळाला लावतात, ते तुकोबाबा पतित कसे काय असतील? पण मग तुकोबाबा म्हणतात कसं काय? तुकोबाबा स्वतःला पतित जे म्हणतात, याच अभंगात म्हणतात असं नाही, अनेक अभंगामध्ये तुकोबाबांनी स्वतःला पतित म्हणून घेतलेलं आहे. असे अनेक आपल्याला अभंग आपल्याला सापडतील की ज्या अभंगातून तुकोबाबा स्वतःला पतित अशा प्रकारचं म्हणून घेतात. तुका म्हणे मज राखावे पतिता, आपुलिया सत्ता पांडुरंगा. तुकोबाबा म्हणतात मज पतिता राखावे, मी पतित आहे, मज तुम्ही काय करावं? रक्षण अशा प्रकारचं करावं. किंवा दुसरं पतित पतित पतित, परी मी त्रिवाच्या पतित. पतित अनेक ठिकाणी तुकोबाबा स्वतःला पतित म्हणून घेतात. तुका म्हणे तैसा मी एक पतित, परी मुद्रांकित झालो तुझा. तुकोबाबा म्हणतात तसा मी एक तुझा पतित आहे, पण पतित जरी असलो तरी तुझ्या अशा प्रकारच्या मुद्रेने मी काय झालो? अंकित झालो. किंवा भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, ते सांगितलं पतित म्हणून घ्यावं म्हणून. पतित असे अनेक प्रमाण आपल्याला सापडतील. स्वतःला तुकोबाबा पामर म्हणून घेतात, स्वतःला तुकोबाबा पतित म्हणून घेतात. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. पामर म्हणजेच पतित. तुकोबाबा पामर आहेत का? तुकोबाबा पतित आहेत का? एवढी पापं तुकोबाबाने केली का? तुकोबाबाने पापं केली नाही, तुकोबाबा पतित नाहीत. पण काय, देवाकडून आपलं काम करून घ्यायचंय, तर मग आपल्याकडं नम्र भाव असला पाहिजे. म्हणून ही नम्रता तुकोबाबा धारण करतात. आणि देवाकडं मागणी करायची असेल, देवाला शरण जाऊन देवाकडून आपलं काम करून घ्यायचं असेल, तर देवाला कशी मागणी करावी, कसं शरण जावं, आपण कशी नम्रता धारण करावी, हे आपल्याला तुकोबाबा या अभंगाच्या द्वारा शिकवतात. तुकोबाबा यांचे गाथ्यातील जेवढेही मागणीचे अभंग आहेत, जेवढ्या ठिकाणी तुकोबाबांनी स्वतःला पतित पामर दीन अशा प्रकारचे संबोधनाने स्वतःला संबोधून घेतात तुकोबाबा, त्या सर्व ठिकाणी तुकोबाबा पतित असतात किंवा पामर असतातच असं नाही. तुकोबाबा पामर आहेत असं नाही. मग जे पामर आहेत आपल्यासारखे, जे पतित आहेत, मग अशा पतितांनी आणि पामरांनी देवाला शरण कसं जावं, कशा नम्र भावाने जावं, ती पद्धत तुकोबाबा स्वतः आचरण करून आपल्याला शिकवतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. देवाला शरण कसं जावं, देवाला शरण जाणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःविषयी भाव कसा असावा, त्यांनी आपल्या स्वतःविषयी मनामध्ये कसा भाव धारण करावा, तो भाव कसा असावा, ते तुकोबाबांनी या क्रियेतून दाखवलेलं आहे. तुकोबाबा म्हणतात मी पतित आहे आणि तुला माहिती आहे. देवाला शरण जाणाऱ्याने प्रत्येकाने आपल्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी पतित भाव ठेवावा. मी पामर आहे, मी पतित आहे, आणि असा पतित भाव धारण करून शरण जावं. तुकोबाबा एका ठिकाणी म्हणतात सुद्धा की भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. भाव अंतःकरणामध्ये धरा, अंतःकरणामध्ये भाव धरून त्या भावाने देवाला तुळशीदळ आणि पाणी फक्त समर्पण करा. भावे तुळशीदळ पाणी आणि हात जोडा, आणि हात जोडून फक्त देवाला प्रार्थना करा, देवा मी पतित आहे, मी काय आहे? पतित आहे, माझा अंगीकार कर, मी पतित आहे, माझा अंगीकार कर. म्हणावे पतित वेळोवेळा. असं का? असं मी पतित आहे असं देवाच्या समोर का म्हणायचं? तसं बोलण्याचं, तसं म्हणण्याचं कारण हे, आपण पतित म्हटलं देवाला की आपल्याकडं आपल्याविषयी अहंकार राहत नाही, अहंकार राहत नाही. नम्र भाव येतो, नम्र भाव. आणि देवाला नम्र भाव खूप आवडतो. आणि मी पतित नाही, मी अमका आहे, मी तमका आहे असं म्हटलं की मनुष्याच्या ठिकाणी अभिमान येण्याची शक्यता असते. आणि अभिमान देवाला आवडत नाही.
एखाद्या वेळेला पापी मनुष्याचा देव अंगीकार करेल, पण अभिमानी मनुष्याचा देव अंगीकार करत नाही. कितीही पापी मनुष्य असला, पण तो जर नम्र भावानी पतित भावानी जर देवाला शरण आला तर देव त्याचा अंगीकार करतो. पण कितीही ज्ञानी आणि कितीही पुण्यवान असला, देवपदाला जरी प्राप्त झालेला असला, तरी देव त्याचा अंगीकार करत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भार देवा. तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी अभिमान झाला तरी देव त्याचा तो अभिमान सहन करत नाही, मग तो कोणीही असला तरी. भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाचा अहंकार सहन नाही केला. भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा अभिमान सहन नाही केला. अनेकांचे अभिमान भगवंतांनी कसे घालवले हे आपल्याला त्या चरित्रातून दिसून येतं. सत्यभामेचा अहंकार सहन नाही झाला, गरुडाला झालेला अहंकार सहन नाही झाला. देव अहंकार सहन करत नाही. देवाला अभिमानाचं वावड आहे. ईश्वरस्य अभि काय नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी म्हटलेलं आहे, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च. ईश्वराला सुद्धा अभिमानाचा द्वेष आहे. तो अभिमानाचा द्वेष करतो आणि दैन्य भाव, दीन भाव त्याला खूप प्रिय आहे. आणि ईश्वराला शरण जाऊन, देवाला शरण जाऊन मी पतित आहे असं म्हणणारा जो आहे, त्याच्या ठिकाणी अभिमान नसतो, त्याच्या ठिकाणी दैन्य भाव असतो, दीनतेचा भाव असतो, नम्र भाव असतो. आणि हा नम्र भाव देवाला प्रिय आहे. आणि हा नम्र भाव हीच खरी भक्ती आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन, ही नम्रता, ही जे नमन आहे, हा जो दीनभाव आहे स्वतःविषयीचा देवाला शरण जात असतानाचा, हीच खरी भक्ती, हाच खरा नम्र भाव. आणि हा नम्र भाव, ही नम्रता देवाला खूप प्रिय आहे. म्हणून तुकोबा स्वतःकडं पतित या शब्दाने स्वतःला संबोधतात. आणि मी पतित आहे म्हणतात. मी पतित आहे देवा, आणि मी पतित असले तुलाही माहिती आहे, तुलाही ज्ञात आहे, तुलाही ज्ञात आहे की मी काय आहे, पतित आहे. आणि म्हणून देवा मी तुला शरण आलो रे, मी तुला शरण आलो. आणि शरण येऊन भगवंताला शरण जाऊन तुकोबा मागणी करतात. मागणी आहे हिताची. तुकोबा देवाला शरण गेले, देवाला मागणी करतात, स्वतःकडे नम्र भाव धारण केला. नम्र भाव धारण करून स्वतःला पतित म्हणतात. तुझं ठाऊकची मी पतित, तुझं मी ठाऊका पतित. माझे विचारावे हित, मी पतित आहे, तुला हे माहिती आहे. मग आता मी तुला शरण आलो, तर तू माझं काय करावं, आता माझ्या हिताचा विचार करावा. काय विचार करावा, मी तुला शरण आलो, पतित आहे मी, पण पतित असलो तरी तुला शरण आलो ना. काय तुझं, मी ठाऊका पतित, तुला ठाऊक आहे मी पतित आहे. अरे पतित आहे देवा, परी, पण काय परी तुझा शरणागत, परी किंवा झालो शरणागत. मी तुला शरण अशा प्रकारचं शरणागत परी झालो, परी शरणागत झालो. पतित आहे मी, पण आता मी तुला काय झालो, शरण अशा प्रकारचा झालो, शरण आलो. आतापर्यंत जर मी पाप केलेली असली, पण आता तरी शरण आलो, म्हणून तू माझा विचार करायला पाहिजे. तुकोबा देवाला शरण का गेले? स्वतःचं हित करायचं, तर स्वतःचं हित करण्याकरता तुकोबाबांनी स्वतःच आपल्या हिताचा विचार करायला पाहिजे ना. अहो सांगितलं ना की तुकोबाबा शरण का गेले, त्याचं कारण आहे की स्वतः हिताचा विचार करायला असमर्थ आहे तुकोबाबा. स्वतः असमर्थ हिताचा विचार करण्याकरता असल्यामुळं, हित म्हणजे काय हे समजत नसल्यामुळं, हिताचं साधन कळत नसल्यामुळं, हितामध्ये येणारे प्रतिबंध ते दूर करता येत नसल्यामुळं, देवानी आपल्या हिताचा विचार करावा म्हणून तुकोबा देवाला शरण गेले. आणि देवाला म्हणतात की मी पतित आहे आणि शरण आलो, तुम्ही आता माझ्या हिताचा विचार करावा. आता प्रश्न हा आहे की देवाला सांगतात, मग दुसरं कोणी नव्हतं का?
हिताचा विचार तुकोबारायांच्या हिताचा विचार करण्याकरता देवच तुकोबारायांना दिसला, दुसरं कोणी नाही दिसलं का? याचा जर विचार आपण केला तर हे आपल्या लक्षात येतं की देवाशिवाय हिताचा विचार करणारं दुसरं जगामध्ये कोणी नाही, किंवा तुकोबारायांना तसं दिसलं नाही. शरण जाण्याला योग्य देवाशिवाय कोणी नाही, कारण देवाशिवाय आपल्या हिताचा विचार कोणी करणं शक्य नाही. काय हिताचा विचार कोण करतो? हिताचा विचार करण्याकरता अगोदर त्याला हित कळावं लागतं, आणि हित कोणाला कळत नाही. आपलं कालचं चिंतन झालं, कोणाला हित कळत नाही कारण अनेक प्रतिबंध आहेत. ते प्रतिबंधामुळे हित कळत नाही, हित साधताही येत नाही. कोणालाच नाही देवाशिवाय कळतं. जगामध्ये हित ज्यांना कळतं असे 3 जण आहेत. 3 जण हिताच्या बाबतीमध्ये विचार करून सगळ्या जनाचं, सगळ्या लोकांचं हित करणारी एक माऊली आहे. ती माऊली म्हणजे श्रुती माऊली, ज्याला वेद म्हणतो. वेदासारखी माऊली जगामध्ये दुसरी कोणती नाही. मुलाचं म्हणजे जगात असणारे जीव, या जीवांचं हित करणारी श्रुतीसारखी माऊली जगामध्ये दुसरी कोणती नाही. अहितापासून काढिती श्रुती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. अहितापासून काढिती, अहितापासून काढणारी, हिताचं दूध पाजून वाढवणारी श्रुतीसारखी आई जगामध्ये दुसरी कोणती सापडणार नाही. आपल्या शरीराला जन्म देणारी आई आपल्याला दूध पाजते, आणि दूध पाजून त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्या पिंडाचं पोषण करते, आणि पिंडाच्या ठिकाणी त्याचा अहंकार पुष्ट करते, आणि त्यामुळं त्याचं अहित होतं, हित होत नाही. खरी आपल्या शरीराला जन्म देणारी आई आपली हित करणारी नाही, अहितापासून काढणारी, अहितापासून परावृत्त करणारी आणि हिताच्या ठिकाणी प्रवृत्त करवणारी, हिताचं दूध पाजून त्या बाळाला पुष्ट करणारी आणि त्याचं कल्याण करणारी, त्याचं हित करणारी, अशी वेदासारखी, श्रुतीसारखी माऊली जगामध्ये दुसरी कोणती नाही. एक आहे श्रुती म्हणजे वेद. वेदही मनुष्याचं हित करतो. दुसरे आहेत संत. संतही हित करतात. लोकांच्या हिताकरताच ते इथं आलेले आहेत, अवतीर्ण होतात. संत आपल्या मूळ स्वरूपातून या भूतलावर जे अवतीर्ण होतात, हे कशा करता अवतीर्ण होतात? ते लोकांच्या हिताकरताच अवतीर्ण होतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जन जडजीव. जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपातून संत या भूतलावर अवतीर्ण होतात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठात राहणारी ही संत मंडळी या ठिकाणी जे येतात, ऋषी मुनींनी जे सांगून ठेवलं तसं वर्तन करून लोकांना शिकवण्याकरता या ठिकाणी येतात. म्हणजे हित त्यांना समजतं, आणि लोकांचं हित करण्याकरता बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हिताचा कळवळा येतो, हिताची कळकळ त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यांना हित कळतंही, कारण तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ, तेच माझं हित करू शकतात. म्हणजे श्रुती माऊलीला हित कळतं, संतांना हित कळतं, आणि देवाला हित कळतं. मनुष्याचं हित ज्यांना कळतं असे 3 घटक या जगामध्ये आहेत. एक आहे वेद, दुसरं आहेत संत, आणि तिसरं आहेत देव. देवालाही हित कळतं. तुकोबा म्हणता, देवा तुझ्याशिवाय माझं हित कोण करणार आहे? तुका म्हणे, तुझं विरहित कोण करील माझे हित. देवा तुझ्या वाचून, तुझ्या विरहित, तुझ्या वाचून माझं हित कोण करीन? म्हणजे तुझ्या वाचून माझं हित करणारा जगामध्ये दुसरं कोणी नाही. वेदाला हित कळतं, संताला हित कळतं, देवाला हित कळतं. मग तिघांना हित कळतं, तिघही हित करणारेच आहेत. श्रुतीचं वर्णन करत असताना
अहितापासून काढिती आणि हित देऊनी वाढविती. हित देऊन हिताचं दूध पाजून वाढवणारी श्रुती आहे. मग त्या श्रुतीला, वेदाला, शास्त्राला तुकोबा सेवन का नाही गेली? संतांचं वर्णन करत असताना तेची माझे हित करीते सकळ, तेच माझं सकळ हित करतात. मग संताकडे तुकोबा का नाही वळले? संताकडे शरण जाऊन तुकोबाने संतांना मागणी का नाही केली? देवाकडंच तुकोबा का आले? शरणागत परी झालो असं म्हणतात, देवालाच शरण का आले? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? तुकोबाने विचार केला. हित करणारे आणि हित करणारे तिघही आहेत. वेदही हित करतो, संतही हित करतात आणि देवही हित करतो. पण वेद हित करतो, वेदाने हिताचा, जगाच्या मानवाच्या हिताचा विचार वेदाने सांगितला. पण वेदाने सांगितलेली जी भाषा आहे ती फार कठीण आहे. वेदाचा अभिप्राय समजणं एवढी बुद्धी आपल्यामध्ये नाही. वेदाने खूप खूप काही वेद अनंत बोलिला. खूप खूप वेद बोलला. एवढं वेद बोलला, पण त्याच्यातून आपलं नेमकं काय घ्यायचं समजत नाही. त्याच्यात सार काय हे आकलन करण्याची बुद्धी आपल्यामध्ये नाही. वेदामध्ये खूप काही सांगून ठेवलं, पण वेदामध्ये खूप काही जे सांगून ठेवलं ते सगळं आकलन करण्याची आणि त्याच्यातलं आपल्या कामाचं काय आहे तेवढं ग्रहण करण्याची क्षमता आपल्या बुद्धीमध्ये नाही. त्यामुळे वेदाला सेवन जाऊन काही उपयोग नाही. वेदाची भाषा, वेदाचा अभिप्राय हे लवकर समजत नाही. वेदाची भाषा ही गुह्य भाषा आहे. गुह्य वेद स्पष्ट कधी बोलत नाही. वेदाचं बोलणं हे अप्रत्यक्ष रूपाने असतं. स्पष्ट वेद कधी बोलणार नाही. बघा तुम्ही, देवाचं वर्णन करत वेदाने देव सांगितला, पण असा देव आहे, असा देव आहे असं स्पष्ट कधी सांगितलं नाही. असा नाही, असा नाही, असा नाही. श्रुती म्हणते नेती नेती. नेमकं वेदाला देव सांगायचा कसा हे समजणं, ते आकलन करून घेणं, ते बुद्धीमध्ये तेवढी क्षमता पाहिजे. व्यासासारखी बुद्धी सगळ्यांची नाही. व्यासांची बुद्धी विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यतपत्र नेत्र, म्हणून त्या विशाल बुद्धी असलेल्या व्यासाने वेदाचे 4 विभाग केले. वेदातलं रहस्य, वेदातले जे वाक्य आहेत त्या वाक्याचा अर्थ मनुष्याच्या मंद बुद्धीला समजणार नाही, आकलन होणार नाही. मग हित कसं करून घेणार आपण? वेदाची भाषा जर आपल्याला समजली नाही, वेदातल्या वाक्याचा अभिप्रायच आपल्याला जर कळला नाही, तर हित कसं होणार? बघा तुम्ही, म्हणून वेद आपण कितीही वेदाचा, शास्त्राचा आपल्या बुद्धीने अभ्यास केला ना, वेदाला, शास्त्राला नेमकं काय सांगायचं हे आपल्याला कळत नाही. म्हणून वेद शास्त्र समजून घ्यायचे असतील तर परंपरेनं सद्गुरूला शरण जावं लागतं आणि सद्गुरूच्या मुखातून ते श्रवण करावं लागतं. त्यावेळेला त्या वाक्याचा अभिप्राय आपल्याला समजतो. त्याच्यातलं वर्म काही वेगळं असतं. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो. वेदाची भाषा कशी अशी रहस्यमय असते. एक लौकिकातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. काय झालं, एक मनुष्य सावकार, खूप श्रीमंत, हुशार होता. त्यांनी खूप श्रीमंत असल्यामुळं आणि व्यवहार कुशल असल्यामुळं त्यांनी नंतर परिस्थिती जर बदलली,
आताची श्रीमंती जाऊन नंतर दारिद्र्य येऊ शकतं, म्हणून त्यांनी काही असा द्रव्याचा संचय करून काही असे मोहरा सोन्याच्या हंड्यामध्ये भरून ते एका ठिकाणी त्यांनी ते पुरून ठेवलं, कोणालाही माहिती न होऊ देता. आणि एका वहीमध्ये ते असं लिहून ठेवलं की अमक्या अमक्या ठिकाणी असे ठिकाणी ते सगळं द्रव्य ठेवलेलं आहे. नंतर काही कालावधी गेल्याच्या नंतर काय झालं, तो म्हातारा झाला आणि तो मेला. श्रीमंती असतानाच तो मेला. नंतर सगळा तो कारभार त्याच्या मुलाच्या हातात आला, व्यवहार सगळा मुलाच्या हातात आला. मुलगा व्यवहार करू लागला, पण श्रीमंती गेली आणि त्याला दारिद्र्य आलं. भाग्य जोपर्यंत तोपर्यंत श्रीमंती राहते. भाग्य जर उदास झालं तर मग असलेली सगळी श्रीमंती काय होते, निघून जाते. त्याच्या दुर्दैवानं सगळं ऐश्वर्य, सगळी श्रीमंती सगळी निघून गेली. दारिद्र्य आलं. एवढं दारिद्र्यानं तो पीडित झाला की त्याला 2 टायमाच्या 2 वेळेच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करणं मुश्किल झालं. काय करावं काही समजेना. दारिद्र्यानं अतिशय दुःखी झाला. त्याच्या मनामध्ये विचार आला की आपले वडील खूप श्रीमंत होते, त्यांच्याकडे खूप काही द्रव्य होतं, त्यांनी जर कुठं काही ठेवलं असेल, त्यांनी ठेवलंच असेल असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि कुठं ठेवलंय का वा पाहावं म्हणून कुठं काही एखाद्या वहीत लिहून ठेव. त्याच्याकडे सावकारकीच्या जे काही वह्या होत्या सगळ्या वह्या चाळल्या. कुठं काही त्याला सापडलं नाही. काय करावं, खायला नाही घरी, लहान मुलं अन्न म्हणून वरडायला लागलेत, काय करावं. त्याच्या मनात विचार आला, एवढ्या वह्या आपल्या घरामध्ये पडलेल्या आहेत, काय करायचं या वह्याचं, काय कामाच्या या वह्या. आता जुन्या वह्या, सावकारकीच्या वह्या, सावकारकी गेली आता सावकारकी राहिली नाही, काय नाही. आता या वह्या काय कामाच्या आहेत. आता ह्या वह्या आपण उचलू, त्या विकूत रद्दीमध्ये जेवढे काही 4-5 पैसे येतील ते आपल्या खर्चायला कामाला येतील. म्हणून त्यांनी ती गाडी आणली, गाडीमध्ये सगळ्या वह्या भरल्या, गाडी घेऊन विकण्याकरता चालला निघाला. शेजारी त्याच्या वडिलाचा मित्र राहत होता. त्या वडिलाच्या मित्राने पाहिलं, हा काय करतोय. त्याला विचारला, तू काय करू लागला हे. तिने सांगितलं, म्हणे काका असं आहे, दारिद्र्याने पीडित झालोय, खाण्यापिण्याची सुद्धा पंचायत आहे, त्याच्याकरता हे वडिलांनी करून ठेवलेल्या ह्या ज्या वह्या जुन्या ह्या वह्या विकण्याकरता घेऊन चाललोय. थांब म्हणे, विकू नको. असा कसा वेडा आहे तू, असा कसा मूर्ख आहे तू. अरे तुझे वडील फार हुशार होते, माझे मित्र, मी चांगलं जाणतोय त्यांना जवळून. तुझ्याकरता काही ना काही त्यांनी कुठंतरी ठेवलेलं असणार आहे. थांब म्हणे, हे सगळ्या वह्या उतरून घे, मला पाहू दे एकदा. त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी हुशार होता तो, त्याने लिहून ठेवला असेल कुठंतरी, ते भाषा याला समजत नसेल. काय करावं. ते वह्या सगळ्या उतरल्या, आण म्हणे सगळ्या वह्या माझ्याकडं. जाय म्हणे, मी वह्या सगळ्या शोधतो, सापडलं मला कुठंतरी असं काय ठेवलेलं मी तुला सांगेन म्हणे. मग ते वह्या सगळ्या उतरून घेतल्या. दिवसभर आणि रात्रभर असे 2-3 दिवस त्यांनी वह्या चाळत होता. कोणत्या पानावर काय लिहून ठेवलं का, कोणत्या पानावर काय लिहून ठेवलं का. एक वही त्याला सापडली, त्याच्या वडिलाच्या मित्राला. वयस्कर होता तो माणूस. सापडली वही. आनंद झाला. मी आता माझा मित्र, त्याचा हा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखाच आहे, दारिद्र्याने पीडित झालाय, त्याला आता हे धन त्याला मिळवून देता येईल, तो काहीतरी धंदा टाकेल, त्याचा आता पुढं चांगलं व्यवस्थित चालू होईल, असं आनंद झाला. त्यांनी त्याला बोलवून घेतलं. मला सापडली वही, वहीत लिहून ठेवलंय की तुझ्या वडिलांनी धन कुठं ठेवलंय बघ म्हणे. वही तू पाहिली नाही वही, बघ तुझ्या वडिलांनी धन लिहून ठेवलंय. त्या वहीत लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं त्या वहीत? असं लिहून ठेवलेलं होतं, अर्जुनाची दृष्टी कृष्णावर, कृष्णाची दृष्टी घोड्यावर, घोड्याची दृष्टी सूर्यावर
सूर्याची दृष्टी अरुणावर, अरुण सारथी आहे ना, सूर्याचा सारथी अरुण, अरुणाची दृष्टी मंदिराच्या शिखरावर आणि त्या मंदिराच्या शिखराची दृष्टी धनाच्या हांड्यावर. म्हणला काका हे मी पण वाचलं. मग समजलं नाही तुला? अरे धन आहे, कुठं आहे, काय लिहून ठेवलंय? हे धन मंदिराच्या गाभाऱ्यात त्या कळसाच्या जागेवर धन ठेवलंय म्हणे. वेडे म्हणे, माझा बापही वेडा आणि तुम्ही वेडे म्हणे. लिहून तर ठेवलंय. शेतात गेलो म्हणला, ते मंदिर पाडलं, ते मंदिर सगळा कळस पाडून टाकला, पण कुठं सापडलं नाही म्हणला. सापडलं नाही मला धन. अरे 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 तसं नाही म्हणे, तुला भाषा समजली नाही. थांब म्हणे, मी तुला धन प्राप्त करून देतो. त्याच्या शेतामध्ये मंदिर होतं, त्या मंदिराचं चित्र तिथं काढलेलं होतं त्या वहीमध्ये, आणि इथं इथं धन ठेवलं म्हणून सांगितलं होतं. पण तिथं लिहून ठेवताना असं सांगितलं, अर्जुनाची दृष्टी कृष्णावर, कृष्णाची दृष्टी घोड्यावर, घोड्याची दृष्टी सूर्यावर, सूर्याची दृष्टी अरुणावर, अरुणाची दृष्टी मंदिराच्या शिखरावर. मला वाटलं म्हणला मंदिराच्या शिखरामध्ये धन असं, मग शिखर सगळं पाडून पाहिलं पण काय धन सापडलं नाही. आणि त्या शिखराची दृष्टी धनावर म्हटलंय, सापडलं नाही पण धन. तसं नाही म्हणला. तू मंदिर पाडलंस? हो पाडले म्हणला. शिखर पाडलं ते? हो पाडलं म्हणला. पुन्हा बांध म्हणला जसं होतंस. अहो जेवायला पैसा नाही म्हणला, पोट भरायची पंचायत म्हणला, तुम्ही म्हणता पुन्हा मंदिर बांध. मंदिर बांधणं का सोपं आहे का काय? तसं नाही म्हणला. मंदिर बांधण्याकरता मी तुला पैसे देतो, पण पहिलं मंदिर जसं होतं, पहिला कळस जसा होता तसाच कळस बांधायचा, तसं शिखर बांधायचं. त्या शिखरामध्ये थोडा सुद्धा बदल करायचा नाही, जसं होतं तसं. जेवढ्या उंचीचं तेवढ्याच उंचीचं, जेवढ्या रुंदीचं तेवढ्याच रुंदीचं, जसं 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 होतं तसं ते कळस, तसा तो कळस, तसं शिखर बांधून घ्यायचं. मी पैसे देतो. ठीक आहे म्हणे. त्याला कळसाच्या कामापुरते त्याला पैसे दिले. ते शिखराचं काम झालं, कळस चढवलावर. पुन्हा आला म्हणला, तुम्ही सांगितलं होतं ना म्हणला मला, शिखर बांधायचं झालं, कळस चढवला की माझ्याकडे यायचं, मी तुला धन प्राप्त करून देतो. शिखर बांधलं म्हणला, कळस ठेवलावर मंदिरावर, आता धन प्राप्त करून द्या म्हणला. धन प्राप्त करून देतो म्हणला तुला. पण असं म्हणतात, आता सध्या पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये असं म्हणतात की पुरून ठेवलेलं धन हे चळतं म्हणे, पावसाळ्यात ते सापडत नाही. थांब म्हणे, पावसाळा जाऊ दे, उन्हाळा येऊ दे. उन्हाळा आल्यावर मी तुला काय करीन, धन प्राप्त करून देईन तुला. ठीक आहे. वाट पाहत बसला, आता कधी येतो उन्हाळा. असं करता करता उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू झाला की तो गेला त्या काकाकडे, म्हणजे त्या माणसाकडे तो गेला. आता काढून द्या ना म्हणला धन. थांब रे म्हणला, शिमगा आलाय आता. आता तर शिमगा आहे, आता काय आहे, शिमगा आहे. शिमगा होऊ दे एवढा. 2 दिवसांनी गेला, बीज होऊ दे म्हणलं, बीज होऊ दे एवढी. आणि बीज झाल्याच्या नंतर चतुर्थी तिथीला त्याला सांगितलं की हे बघ म्हणे, आज आपल्याला धन उकवायला जायचंय. त्याला सोबत घेतलं. ते शेतामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिराजवळ गेले. त्यांनी एक जागा दाखवली मंदिराजवळची, आणि अमक्या अमक्या जागेवर खांदायला सांगितलं. तिथं खांद म्हणे. आणि मग तिथं खांदल्याच्या नंतर मग तिथं त्याला ते धन सापडलं. खूप धन होतं ते. अनेक अनेक सोन्याचे हांडे मोहराने भरलेले होते. 50 होते. एवढे सापडले त्याला. आनंद झाला. आणि ते कशामुळे सापडलं? वहीत लिहून ठेवलेलं होतं. वहीत लिहून ठेवलेलं होतं. त्याच्या बापाने लिहून ठेवलेलं होतं. यांनी वाचलं सुद्धा, पण त्याच्या बापाला काय सांगायचं आणि ते नेमकं कुठं आहे, त्याच्या सांगण्याचा, त्या भाषेतला अभिप्राय त्याला समजला नाही. म्हणून इतके दिवस तो दुःखी होता. त्याला नाही मिळालं ते धन.
मग त्याच्या बापाने त्या वहीमध्ये, सावकारकीच्या वहीमध्ये लिहून ठेवलेला जो अभिप्राय आहे तो अभिप्राय समजून घेण्याकरता त्याला त्याच्या मित्राला, वडिलाच्या मित्राला शरण जावं लागलं आणि वडिलाच्या मित्राला शरण जाऊन तो अभिप्राय कळवून घ्यावा लागला. काय लिहिलेलं होतं त्याच्यात असं लिहिलेलं होतं, अर्जुनाची दृष्टी कृष्णावर, कृष्णाची दृष्टी घोड्यावर, घोड्याची दृष्टी सूर्यावर, सूर्याची दृष्टी अरुणावर, अरुणाची दृष्टी मंदिराच्या शिखरावर आणि शिखराची दृष्टी धनाच्या हांड्यावर लिहिलेलं आहे ना. अभिप्राय त्याला समजला नाही. काय अभिप्राय होता त्याचा? अर्जुनाची दृष्टी कृष्णावर. अर्जुन म्हणजे महाभारतातला अर्जुन घ्यायचा नाही. काय अर्जुन म्हणजे महाभारतातला अर्जुन घ्यायचं नाही. मग त्या महाभारतातल्या अर्जुनाचं एक जे अर्जुन नाव आहे, त्या अर्जुनाला 12 नावं आहे. त्या 12 नावापैकी अर्जुनाला एक फाल्गुन नाव आहे. काय नाव आहे अर्जुनाला? एक फाल्गुन नाव आहे. आणि तो फाल्गुन घ्यायचा आणि ते अर्जुनाचं नाव फाल्गुन असं घ्यायचं नाही. मग तो फाल्गुन नावाचा महिना घ्यायचा. मराठी महिन्यामध्ये 4 महिने आहेत ना, आपलं 12 महिने आहेत ना. 12 चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. 12वा जो महिना आहे तो कोणता महिना आहे? फाल्गुन महिना आहे. वर्षाच्या शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना. त्या अर्जुन शब्दाचा अर्थ फाल्गुन. अर्जुन म्हणजे काय? फाल्गुन. अर्जुनाची दृष्टी कृष्णावर म्हणजे फाल्गुनाची दृष्टी कृष्णावर. फाल्गुनाची दृष्टी कृष्णावर. कृष्ण म्हणजे तो अर्जुनाचा सारथी नाही घ्यायचा. कृष्ण शब्दाचा अर्थ इथं महिना आलं की त्या महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. तर त्या फाल्गुनाची दृष्टी कृष्ण पक्षावर. कृष्ण शब्दाचा अर्थ इथं पक्ष पंधरवाडा घ्यायचा. आणि तो कोणता पंधरवाडा घ्यायचा? कृष्ण पक्षाचा पंधरवाडा घ्यायचा. अर्जुनाची दृष्टी कृष्णावर, कृष्णाची दृष्टी घोड्यावर म्हणजे कृष्ण पक्ष आला. मग कृष्ण पक्षाची दृष्टी घोड्यावर म्हणजे अर्जुनाच्या घोड्याला अर्जुनाच्या रथाला किती घोडे होते? 4 घोडे होते. तर त्या कृष्ण पक्षातली चतुर्थी घ्यायची. पंधरवाड्यामध्ये 15 तिथी असतात, तर त्याच्यातली चतुर्थी ही तिथी घ्यायची. म्हणजे बघा, फाल्गुनाची दृष्टी कृष्ण पक्षावर, कृष्ण पक्षाची दृष्टी चतुर्थीय तिथीवर. त्या 4 घोड्याची दृष्टी कुठे आहे? 4 घोड्याची दृष्टी आहे सूर्यावर. म्हणजे चतुर्थी तिथीचा सूर्य पाहायचा आपण. काय कुठं जायचं आपण? म्हणजे आपल्याला ते धन कधी सापडणार आहे? फाल्गुन महिना पाहिजे, कृष्ण पक्ष पाहिजे, फाल्गुन महिन्यातला त्या कृष्ण पक्षातली चतुर्थी पाहिजे आणि त्या चतुर्थीतला सूर्य पाहिजे. चतुर्थीची दृष्टी आहे सूर्यावर. 4 घोड्याची दृष्टी सूर्यावर म्हणजे चतुर्थीची दृष्टी सूर्यावर. सूर्याची दृष्टी अरुणावर. सूर्याची दृष्टी अरुणावर म्हणजे सूर्य 12 तास असतो, तर त्यातला अरुण म्हणजे सकाळच्या वेळेचा सूर्य, उदयाचा सूर्य घ्यायचा. अरुणोदय म्हणजे उदय झाल्याबरोबरचा जो सूर्य आहे, म्हणजे अरुणोदय असं असलेला तो सूर्य, सकाळचा सूर्य तो घ्यायचा. म्हणजे त्या सूर्योदयावर सूर्याची दृष्टी म्हणजे अरुणावर आहे, सकाळच्या वेळेवर आहे, उदयावर आहे. आणि त्या अरुणाची दृष्टी आहे मंदिराच्या शिखरावर. म्हणजे सकाळचा उदित झालेला जो सूर्य आहे त्या सूर्याची किरण पडलीत शिखरावर, हा त्याचा अर्थ आहे. मंदिरातला त्याच्या शेतात असलेले जे मंदिर आहे त्या शिखरावर किरण पडलेत. आणि मग तो जो कळस आहे, ते जे शिखर आहे, त्याची दृष्टी आहे धनाच्या हंड्यावर. म्हणजे त्या कळसाची सावली ज्या ठिकाणी पडलेली आहे त्या ठिकाणी ती हंडी आहेत असा त्याचा अर्थ आहे. त्याची सावली त्या हंड्यावर पडलेली. पण एरवी आपण पावसाळ्यामध्ये जर ती सावली पाहून आपण जर उकरला असतं तर हंडे सापडले नसते. कारण ती वेळ ही सगळी पाहून मग ती उकरल्याच्या नंतर मग तिथं काय सापडले? हंडे सापडले. आणि त्याच्या बापाचा लिहिण्याचा हा अभिप्राय होता, हा त्याला समजला नाही म्हणून कळस पाडला, तो शिखर पाडलं तरी त्याला हंडे सापडले नाही. वेदाची भाषा अशी आहे. ती भाषा फक्त आपल्यालाच समजावी. वही एखाद्याने दुसऱ्याने जरी पाहिली तरी त्याला ती भाषा समजू नये याच्याकरता त्याच्या बापाने ती वहीत लिहून ठेवलं होतं.
ती भाषा त्याच्या मुलाला समजली नाही, ती भाषा समजून घेण्याकरता त्या वडिलाच्याच योग्यतेचा असा त्याचा वडिलाचा जो मित्र त्याला शरण जावं लागला आणि मग ती भाषा समजून घेऊन मग तो अर्थ कळाला आणि मग त्याला हंडी ते धन सगळं प्राप्त झालं. हे जसं आहे तसं वेद हित सांगतो, पण वेदांनी सांगितलेलं हित माणसाच्या बुद्धीला आकलन होत नाही. ते आकलन करून घेण्याकरता संतांना शरण जावं लागतं. संत मग त्या वेदाचा सगळा सारगृहीनं विचार करून आपल्या बुद्धीला झेपल अशा भाषेमध्ये ते हित सांगत असतात. म्हणून तेची माझे हित करीती सकळ. मग तो कोबा संतांना का शरण गेले नाही? तो कोबा संतांना शरण गेले असते, पण संत कळत नाहीत, संत कळत नाहीत, संत चांगल्या चांगल्याला कळत नाहीत. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संत चांगल्या चांगल्याला कळत नाही. संत त्यालाच कळतात की जे संत झालेले आहेत. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, तुका म्हणे अंगे व्हावे जय आपण. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुसऱ्यांना संत कळत नाहीत. संतांची भेटही फार दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा. संत आपलं हित करून देतात, करतात हित, पण ते भेटले पाहिजेत, त्यांना शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण जाण्याकरता ते आपल्याला कळले पाहिजे संत कोणते आहेत. आणि संत भेटणं एवढं सोपं नाही. तुकोबारायांना सुद्धा अनेक अभंग म्हणून देवाला प्रार्थना करावी लागली संतांच्या भेटीची. देवा आम्हाला संत संगती दे, संत संगती देई चरण सेवा. संत संगती देई. कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. संत देववशे चित्ती, त्यांची घडावी संगती. अशा अनेक अनेक अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये तुकोबा संतांच्या भेटीची मागणी करतात. का? कारण संतांची भेट ही दुर्लभ आहे. दुर्लभो अमोघश्च, दुर्लभ आहे भेट. संत कळत नाहीत, संत भेटत नाहीत. मग संतांना शरण जायचं कसं? एखाद्या वेळेला संत समजून आपण जर संतांचा वेश ज्यांनी घेतलेला त्यांना शरण गेलो तर आपलं हित व्हायचं नाही, पण आपल्यासह त्याचंच पतन होणार आहे, अहित होणार आहे. ज्याला हितच समजत नाही त्याला हित करता समजलं तर कसं काय हित व्हायचं? ज्याला सोनं घ्यायचंय त्याला अगोदर सोन्याची पारख असावी लागते. नाही तर सोनं समजून आपण सोनं समजून पितळच आपण घ्यायचो. सोन्याचे पैसे द्यायचे, सोन्याचा मोबदला द्यायचा, आणि सोनं जर नाही कळलं तर पितळ आपल्या पदरामध्ये पडण्याची शक्यता असते. हिरा घ्यायचा तर हिऱ्याची पारख पाहिजे, आणि हिऱ्याची पारख सगळ्यांना नाही राहत. गाजर पारखता येत नाही, हिरा कधी पारखावा? संत ओळखणं एवढं हे सोपं नाही. त्यामुळं संतांना शरण जाणं ती कठीणच आहे. संतांची भेटही कठीण आहे, संतांची संगतीही कठीण आहे, म्हणजे अवघड आहे सगळं हे. त्याच्यामुळं सगळ्यात सोपा मार्ग तुकोबारायांनी धरला देवाच्या शरणागतीचा. म्हणून तुकोबाराय देवाला शरण गेले. हित जाणणारे 3 जण आहेत. वेदाला शरण जाता येतं, वेदाची भाषा कळत नाही. संत सोप्या भाषात शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण संत भेटत नाहीत. भेटले तरी आपल्याला हे संतच आहेत की नाही हे कळत नाही. म्हणून तुकोबारायांनी वेदाला आणि संतांना शरण जाऊन त्यांना आपलं हित करण्याची मागणी करण्यापेक्षा सरळ सरळ देवाच्या शरणागतीचा मार्ग स्वीकारला. आणि देवाला शरण जाऊन, देवाला नम्र होऊन, देवाच्या समोर अतिशय दीन होऊन, आपल्याकडे नम्र भाव घेऊन, आपल्याकडे पतित भाव घेऊन म्हणावे पतित वेळोवेळा. हे जसं तुकोबारायांनी सांगितलं तशी पतितता आपल्याकडे स्वीकारून तुकोबाराय शरण जाऊन आपल्या हिताचा विचार करण्याविषयीची मागणी देवाकडे करतात. माझे विचारावे हित, तुझं ठाऊका मी पतित शरणागत परी झालो. मी पतित आहे पण तुला शरण झालो, शरण आलो तुला, म्हणून तू आता माझं काय करावं?
हित करावं. आणि हित करावं म्हणजे नेमकं काय करावं? हित मला माहिती नाही, मला ज्ञात नाही, तुला हित माहिती आहे. तुझ्या वाचून माझं हित कोण करणार आहे? पण देवा माझ्या हिताचा विचार कर. पण कसा विचार कर? आता धर्माधर्मी काही उचित, धर्म काय अधर्म काय हे मला कळत नाही. धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं, माझा धर्म कोणता आहे, माझ्याकरता अधर्म काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला नेमकं उचित काय आहे ते तुला कळतं, ते तू ठरव. आणि माझ्या हिताचा विचार करून तू माझं काय कर, हित कर. अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी केली. पण आता हे धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. आजची वेळ झालेली आहे, पाहू ते. आता धर्माधर्मी काही उचित, माझे विचारावे हित, तुझं मी ठाऊ का पतित, शरणागत परी झालो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.